शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्या संकल्प दौऱ्याचं आयोजन करण्यात आले। 15 मे ते 17 मे या कालावधीत हा दौरा राबवण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींचा सन्मान, महिलांच्या समस्या ऐकून घेणं, त्यांच्या सशक्तीकरणासाठी उपाययोजना मांडणं तसेच स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रशासकीय पातळीवर त्वरित कारवाईसाठी पाठपुरावा करणं हे या दौऱ्याचं मुख्य उद्दिष्ट आहे। हा दौरा महिलांच्या हक्कांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याची माहिती नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे। होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने नुकतंच मोठं बैठक चौंडी या ठिकाणी झाली आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक चांगले निर्णय घेतले गेले। त्याच्यामध्ये आदिशक्ती जागृती मोहीमसुद्धा घेतलेली आहे। अर्थात मी स्वतः निवेदन दिलेलं होतं, ज्यांना प्रत मिळाली नसेल ती प्रत मी आपल्याला सगळ्यांना आज देते। आणि आम्ही असं सुचवलं होतं की विमेन हेडेड हाऊसहोल्ड म्हणजे एकल महिलांची मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे। स्थलांतरामुळे त्यांना स्वतःचं घर सांभाळावं लागतं। परित्यक्ता महिलांचा प्रश्न आजही सुटलेला नाही आहे। कोविडमध्ये आणि इतर काही कारणांनी झालेल्या विधवा महिला, मग त्या पोलीस असतील, कुटुंबीय किंवा युद्धजन्य परिस्थितीत सैनिकांच्या पत्नी असतील, इतर काही अपघातांमध्ये दगावलेले लोक आहेत, तर या विधवा महिलांच्यासाठी एकल महिलांचं सर्वेक्षण एक महाराष्ट्रभर झालं पाहिजे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जणी एकल महिला आहेत आणि त्यातल्या ज्यांना लाडक्या बहिणीमध्ये लाभ मिळाला असेल तर ते उत्तमच आहे। पण आपल्याला सर्वेक्षणात असं दिसलं की त्यांना अजून काही मदत लागते, कारण बऱ्याच महिला आर्थिक परिस्थिती मध्यमवर्ग असली तरीसुद्धा तिला घराबाहेर काढून टाकणं आणि तिच्या मुलांचा संपत्तीतला वाटा हिसकावून घेणं या फार अनेक ठिकाणी आपल्याला गोष्टी घडताना दिसतात।